हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे खूप आनंदी, हेल्दी, मजेत असाल. आणि आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते मी. तर इकडे ना मी तयारी करत होते. मला करंज्या करायच्या होत्या खोबऱ्याच्या त्याची. आणि स्टार्टिंगचा भाग तुम्ही पाहिलाच असेल, पियाची बडबड वगैरे. बऱ्याच जणांना तिचे शब्द कळले असतील, बऱ्याच जणांना कळले नसतील. पण ती म्हणत होती की आता जे दिलं आहे ना तुला तेवढंच बास, आणि हे मी माझ्या बेबीसाठी ठेवणार आहेत. म्हणजे तिच्या ज्या 2 बाहुल्या आहेत, त्या बेबीज आहेत, त्याच्यासाठी ती ते ठेवणार आहे म्हणून. आणि करंज्या करायचं मध्येच काय निघालं तर असं की पियाने होळीचे 1-2 रील्स पाहिले. त्याच्यात तिला करंज्या वगैरे दिसल्या आणि मग तिचं सुरू झालं की मम्मा मला पण हे खायला बनव, खायला बनव. आणि तसंही बरेच दिवस झालं काही बनवलं नव्हतं. म्हणजे मध्ये-मध्ये तर मी असं काही बनवत असते मुलांसाठी. पण असं जे करंज्या वगैरे किंवा असं काही बनवलं नव्हतं खूप दिवसापासून, म्हणजे दिवाळीपासून. म्हणून म्हटलं ठीक आहे चला बनवूयात. आणि तिळाच्या करंज्या आता उन्हामुळे नको वाटल्या, तीळ गरम वगैरे असतात म्हणून. त्यामुळे म्हटलं चला आता खोबऱ्याच्या बनवू, कारण की रव्याच्या करंज्या मुलं खातील की नाही माहीत नाही, कारण की ते कधी खात नाहीत म्हणून दिवाळीत वगैरे. म्हणून म्हटलं याच्यात खोबऱ्याच्याच बनवू. आणि सुक्या खोबऱ्याच्या बनवल्या. जर आपण म्हणजे जो नारळ आहे ना, ओला नारळ, त्याच्या जर आपण करंज्या बनवल्या ना, त्या खरंच खूप छान होतात. म्हणजे खायला खूप चांगल्या लागतात. ह्याही चांगल्या लागतात, पण त्याची चव जी आहे ना ती वेगळी लागते. पण जरा राहतील, 8-4 दिवस राहतील म्हणून म्हटलं की नको आपण सुक्याच खोबऱ्याच्या बनवून. म्हणून मग इकडे ना मी खोबरा कट करून जो घेतलेला होता ना, त्याला मिक्सरमधनं थोडासा ओबड-धोबड बारीक करून घेतला आणि थोडासा भाजून घेतला, तुपामध्ये परतून घेतला. जेणेकरून म्हणजे तो करंज्या 4-5 दिवस किंवा 8 दिवस मी राहतील आणि ते खराब होऊ नये मधलं सारण म्हणून मग थोडंसं भाजून घेतलं तुपामध्ये. त्यानंतर मग गूळ कट करून मी त्याच्यामध्ये टाकणार होते. साखरही टाकली तरी चालते, पण गुळाने आहे ना अजून छान लागतात. आणि मला साखरेपेक्षा गुळाच्याच आवडतात. तिळामध्येही जो म्हणजे तिळाची जी करंजी आहे त्याच्यातही मी गुळच टाकते आणि याच्यामध्येही गुळच टाकला. आणि हे थोडंसं असं लालसर भाजून घेतलं होतं. आणि याच्यामध्ये मग गूळ आणि जी वेलची पावडर आहे ना ती टाकायची. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, जेणेकरून ना चव याची खूप चांगली येते. आणि याच्यामध्ये गूळ वगैरे मिक्स करून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचं हे. आणि त्यानंतरच गूळ मिक्स करून मग अजून बारीक करून घ्यायचं हे सगळं पूर्ण सारण आहे ना ते. आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे करंजीच्या याच्यामध्ये भरायचं. जर गरम वगैरे भरलं ना तर जो गूळ आहे ना तो त्याच्यामध्ये असा थोडासा वितळल्यासारखा होतो आणि ते पातळ होण्याची भीती राहते. तसं तर एवढं नाही, पण थोडंफार ते गूळ मग त्याच्यामध्ये ना पातळ झाल्यासारखा होतो. जे सारण आहे ना ते असं कसं घट्ट पाहिजे करंजीमध्ये भरण्यासाठी. म्हणून मग हे करून ठेवलं आणि इकडे चिमूटभर मीठ टाकलेलं. खूप छान चव येते मिठाने ॲक्च्युली करंजीमध्ये जे सारण आहे ते. जे आपण रव्याचं वगैरे सारण बनवतो ना त्यामध्ये पण आहे ना थोडंसं मीठ टाकायचं कधीही, त्याने खूप छान टेस्ट येते. आणि याच्यामध्ये ना मग काजू, बदाम, मनुके जे आहेत ना तेही टाकायचे, म्हणजे थोडेसे तुपामध्ये परतून. कच्चेच नाही टाकायचे, जेणेकरून मग ते त्याला पण कधी कधी काय होतं ना, मग जर खूप दिवस राहिले ना तसं तर आता मी खूप बनवणार नव्हते, पण खूप जर बनवले अशा गोष्टी आणि ज्या खूप दिवस राहिले ना मग कधी कधी मधून ना त्याला बुरा आल्यासारखा होतो, बुरशी चढल्यासारखे होते. म्हणून मग थोडंसं असं परतून घेतलं ना की ते जास्त दिवस राहतंही. आणि मी ना इकडे जे जो म्हणजे जी त्याची जी वरची कोट आहे ना, म्हणजे जे पीठ आहे ना ते गव्हाचं घेतलं होतं, मैदा घेतला नव्हता. कारण की ना मैदा म्हणजे मुलांसाठी नको म्हणून. आणि एरवी मी खायला बनवल्या ना करंज्या तरी जे गव्हाचं पीठ आहे ना तेच वापरते. थोड्याशा ना म्हणजे खूप अशा कडक कुरकुरीत अशा नाहीत होत करंज्या, थोड्याशा अशा सॉगी होतात. म्हणजे खूप नाही, पण थोड्याफार होतात, पण छान लागतात. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तूप गरम करून टाकलं ना, म्हणजे जे आपलं जो पीठ आहे ते मळताना त्याच्यात थोडंसं तूप गरम करून टाकायचं मोहन म्हणून. मग छान होतात, छान अशा क्रिस्पी झाल्यासारखा होतात. आणि जे म्हणजे पीठ वगैरे आहे ना ते एकदम ज्यावेळी तुम्हाला करंजी करायची आहे ना त्याच वेळी भिजवून घ्यायचं. नाहीतर मग काय होतं ना, गव्हाचं पीठ आपण कधीही जर मळून ठेवलं ना ते पातळ असं व्हायला सुरू होतं आणि मग ते करंज्या
मग जास्तच अशा एकदमच मऊ वगैरे म्हणजे त्याला थोडाही कुरकुरीतपणा वगैरे राहत नाही म्हणून मग मी हे पूर्ण जे सारण आहे ना ते म्हणजे जे भाजून वगैरे खोबरं घेतलं, थंड होऊ दिलं, त्यात गूळ वगैरे मिक्स करून घेतला आणि फक्त ते राहिलं होतं आता मिक्सरमधून काढायचं. त्याच्या आधी मी जस्ट हे जे पीठ आहे ना ते भिजवून घेतलं होतं. त्यावेळी काय करायचं, जे आपण तूप टाकतो ना ते एकदम पिठामध्ये असं मळून घ्यायचं. म्हणजे एकदम पिठाला लागलं पाहिजे ते तूप. बराच वेळ त्याला असं कुस्करून ते तुपामध्ये एकदम मिक्स करायचं आणि पाहायचं की त्याचा असा गोळा होतो आहे की नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण पीठ असं मुठीमध्ये घेऊन असा त्याचा गोळा होतो आहे की नाही पाहायचं. मी तुम्हाला दाखवतेही. ज्यावेळेस माझं एकदम छान मळून होतं ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते की कसं झालं पाहिजे. आणि हे ना म्हणजे मी माझ्या आईकडनं किंवा माझ्या सासूबाईकडनं वगैरे शिकली आहे. पहिलं हे मलाही माहीत नव्हतं. नंतर हे असं मस्तपैकी ना असा गोळा त्याचा झाला पाहिजे. मग म्हणजे आपलं पीठ जे आहे ना त्याला मस्तपैकी असं तूप वगैरे लागलं असं समजायचं. आणि मग नंतर थोडंसं पाणी ॲड करून ना मस्तपैकी घट्ट असा गोळा करून घ्यायचा याचा. आणखी खूप पाणी नाही टाकायचं, आपल्याला मऊ करायचं नाही, आपल्याला ना बऱ्यापैकी हार्ड असं करून घ्यायचं ह्याला. जेणेकरून मग जरी एक 5 मिनटं वगैरे राहिलं ना तरी ते खूप मऊ वगैरे पडणार नाही पीठ म्हणून. तसं थोडं पाणी टाकून आहे ना मी याला घट्ट मळून घेतलं आणि खूप पाणी लागत नाही याला. काही म्हणजे आपण मैद्याच्या जे करंज्या करतो ना मैदा किंवा रवा वगैरे आहे तो, तर त्याला आहे ना पाणी म्हणजे जेवढं आपण कणिक वगैरे भिजवतो तेवढं तसं पाणी अंदाजे लागतं. पण ज्यावेळी गव्हाचं वगैरे मी करून घेते ना तर खूप नाही असं शिंपडल्यासारखं करूनच मळून घ्यावं लागतं त्याला. आणि आता याच्यात नाही ना आपण रवाही टाकू शकतो, म्हणजे असं नाही की मैदाच. पण रवा कसं आहे ना आपल्याला भिजवून द्यावा लागतो आणि आपल्याला गव्हाचं पीठ आहे ना खूप भिजवून नसतं द्यायचं. त्यामुळे मग आपल्याला थोडासा मैदाच टाकावा लागतो. आणि जर तुम्हाला रवा टाकायचा असेल ना तर काय करायचं, थोडासा रवा मिक्सरमधून काढून घ्यायचा जेणेकरून तोही पिठासारखाच होईल, म्हणजे जो आपलं गव्हाचं पीठ आहे तसाच होईल असं करून घ्यायचा. आणि मग तो मिक्स करायचा, म्हणजे मग तो भिजायलाही खूप वेळ लागत नाही आणि आपलं गव्हाचं जे पीठ आहे ना तेही थोडा वेळ भिजत ठेवलं तरी खूप पातळ वगैरे होत नाही. मग इकडे ना मी मिक्सरमधनं पूर्ण हे सारण काढून घेतलं आणि नंतर काजू बदाम चॉप करून घेत होते. तर हे चॉपर खूप युजफुल आहे, म्हणजे बऱ्यापैकी पटकन आणि बारीक वगैरे होऊन जातं. आणि नंतर ह्याला तुपात वगैरे भाजून घेऊन ते मिक्स करून दिलं. आणि हे सगळं जे आहे ना मी रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर करत होते. खोबरं वगैरे मी म्हणजे सकाळीच कट करून ठेवलं होतं, पण दिवसभरात नाहीच जमलं कारण की थोडं मुलांनी आज भांडण वगैरे करत होते, थोडा त्रास देत होते म्हणून काही जमलं नाही. पण म्हटलं रात्री तर करूया कारण की खूप मागे लागलेली 2-3 दिवसापासून. म्हणून मग म्हटलं जेवढा उशीर होईल तेवढा ठीक आहे. आणि खूप काही करायचं नव्हतं, थोड्याच होत्या, एक 25-30 करंज्या असतील, त्याला काही खूप वेळ लागत नाही. आणि तसंही मला करंज्या करायला खूप कंटाळा वगैरे नाही येत किंवा मला होतातही पटपट होतात म्हणून. मग असं मस्तपैकी ना जो आपला गोळा आहे ना बनवलेला तो मऊ करून घ्यायचा थोडासा. तेल वगैरे किंवा पाणी वगैरे बिलकुल लावायचं नाही मऊ करतानाही, कारण की ते आहेच कणकेचं त्यामुळे ऑलरेडी मऊ असतं. फक्त आपण ज्यावेळेस मळतो ना किंवा जे भिजवतो ना पीठ त्याच वेळेस मऊ करून घ्यायचं. म्हणजे कडक गोळा पाहिजे पण पीठ मऊ झालेलं पाहिजे असं. तर मग असं बारीक बारीक कट करून घेतल्या एकदाच, कारण की एक गोळी करत बसणं आणि पीठ बऱ्यापैकी हे असतं ना म्हणजे निब्बर केलेलं असतं, त्यामुळे ते हातावर गोळी करायलाही जमत नाही. त्यामुळे मग असं मऊ करून आहे ना करून घ्यायच्या अशा गोळ्या. आणि सगळं झालं होतं, जेवणं वगैरे झाली होती, म्हणजे ऑलमोस्ट झोपायचा टाईम झालेला होता. पण तरीही मुलांचं हे असलं सुरू होतं इकडे तिकडे. आणि त्याला मेन म्हणजे त्यांना खायची होती करंजी, की कधी होणार आणि आम्ही कधी खाणार म्हणून. आता किती खातात आणि किती नाही केल्यावरती तर माहितीच असतं आपल्याला. पण हे सुरू होतं असं मध्ये त्यांचं. आणि त्यांना दोघांना करायच्या होत्या करंज्या मेन म्हणजे. आता काय होतं ना पोळी वगैरे करताना पीठ द्यायला काही वाटत नाही, पण अशा वेळी मग ते एक दिलं की मग दुसऱ्याला आणि एवढा म्हणजे घाण करून ठेवतात आणि सगळं म्हणजे नासूनही ठेवतात. म्हणून मग अशा काही गोष्टी असल्या ना मग मी एकालाही देत नाही. थोडा वेळ रडतात किंवा थोडा वेळ थोडासा त्रास देतात, पण ठीक आहे, नंतर ते हे होऊन जातात. मग अशा ना पूर्ण गोळ्या करून घेतल्या आणि लहान मोठ्या गोळ्या झाल्यात का नाही ते पाहत होते मी.
नंतर मग अशा सगळ्या ज्या हे आहेत ना आपल्या म्हणजे ज्या लाट्या आहेत त्या लाटून घेतल्या अशा गोल मस्तपैकी पुऱ्यासारख्या. आणि काय करायचं ना की ज्यावेळेस आपण करंजी म्हणजे भरायला घेतो ना त्यावेळेस थोडंसं त्याच्या काठाला ना पाणी वगैरे लावायचं, जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपण करंजी तेलात टाकतो ना तर ती फुटत नाही. म्हणजे आधीच ती चिपकत नाही, मेन म्हणजे जर आपण असं घट्ट आपलं पीठ असतं ना त्यामुळे. मग इकडे थोडं पाणी लावलं होतं आणि काय होतं मग ते तेलामध्ये टाकल्यावर पूर्ण हे होतं आणि थोडा वेळ राहते ना आपली करंजी. त्यामुळं कधी कधी काय होतं शक्यता असते की जे गव्हाचं पीठ आहे ना ते असं कुठे मध्ये मध्ये ना चिरल्यासारखी होती करंजी. म्हणून मग काय करायचं थोडंसं पाणी लावलं ना की ती व्यवस्थित चिपकूनही बसते आणि तेलामध्ये टाकल्यावर फुटतही नाही आणि तेलही खराब होत नाही. नाहीतर मग एवढं तेल पूर्ण खराब होऊन जातं, काळं होऊन जातं, ते करंज्याही काळ्या होऊन जातात. म्हणून मग असं पाणी लावलं ना की होऊन जात नाही. आपण ह्याला ना जसं काय होतं ना मैद्याची स्लरी वगैरे बनवून पण चिपकवू शकतो, पण पाण्याने काम होऊन जातं. म्हणून मी काही केलं नव्हतं आणि मेन म्हणजे लेट झालेलं खूप, झोपेचा वेळ झालेला, झोपही येत होती. म्हणून मला पटपट करायचं पडलेलं होतं हे. आणि अशी मस्त करंजी करून घेतली मी आणि मग त्याला ना जो असा चमचा असतो करंजी बनवायचा चमचा येतो ना त्याने कट करून घेतलं. आता करंज्या बऱ्याचपैकी म्हणजे बऱ्याच प्रकारच्या करता येतात. म्हणजे मोडाच्या करंज्या काहीतरी म्हणतात. जी माझी आजी आहे ना ती किंवा माझी आजी सासू आहे ना म्हणजे माझ्या मिस्टरांची आजी, त्यांना पण येतात त्या करता. मी खूप वेळा तो प्रयत्न केला शिकायचा म्हणजे, पण काही मला जमलं नाही ते. आणि आता तसंही कोण करतं, पण आलं पाहिजे म्हणून मी शिकायचा केलं होतं ट्राय, पण मला नाही आली ती. होप सो पुढे मागे येईल म्हणून. आणि साचे वगैरे भेटतात ना ते काही मला आवडत नाहीत, कारण त्याची करंजी खूप मोठी होते आणि त्याच्यासाठी खूप मोठी अशी पुरी लाटायला लागते आणि नाही होत. आणि इकडे ना मग आर्यनने करंज्या ठेवायला मला हे आणून दिलेली, म्हणजे प्लेट आणून दिलेली. त्याचा काही उपयोग नव्हता, पण ती झाकायला वगैरे झाले मला. आणि हे असं मध्ये मध्ये करत असतात मुलं. आणि मी जोपर्यंत झोपले नाही तोपर्यंत काही झोपले नाहीत. पिया झोपलेली, पण आर्यन काही बिलकुल झोपला नाही, कारण की त्याला मग बघायचं होतं, ते करंजी खायची होती. आणि खाल्ली तर काही नाही त्यानं झाल्यावर, पण तो जागा राहिला, कारण की तो झोपत नाही. मी जोपर्यंत बेडवर पडत नाही ना तोपर्यंत मुलं म्हणजे कोणाचीच मुलं झोपत नाहीत जोपर्यंत आपण बेडवर वगैरे पडत नाहीत ते. तर आता हे कट करून वगैरे बाजूचं घ्यायचं. छान अशा करंज्या होत्या. 2-3 करंज्याचं राहिलेलं म्हणजे ज्या पीठ राहिलेलं त्याच्या मी पुऱ्या केल्या, त्यामध्ये आर्यननी आवडीनं खाल्ल्या 1-2 पुऱ्या. आणि मग अशा मस्त लालसर होईपर्यंत मी करंज्या वगैरे छान तळून घेतल्या. आणि तुम्ही करंज्या अशाच करता का, किंवा अजून काही आयडिया असतील ना तुमच्याकडे की त्याच्यामधलं सारण, कारण की मला तरी तीळ, खोबरा किंवा जो रवा आहे ना त्या सारण टाकून करंज्या बनवतात, किंवा आम्ही तरी अशाच बनवतो, पण अजून तुमच्याकडे वेगळ्या बनवतात का हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि इकडे ना हा मध्ये मध्ये हात घालत होता आणि मला भीती वाटत होती की त्याला म्हणजे चटका वगैरे बसेल, म्हणून त्याला मी हात काढत होते त्याच्या बाजूला, पण त्याला काही ऐकायचं नव्हतंच. नंतर थोडीशी थंड झाल्यावर मग त्याला एक त्याची पुरी दिली, त्याने तो बसला आणि मग खाल्ली. तेव्हा त्याला मग बरं वाटलं. काय होतं ना तेल खूप भाजतं, तेलाचा चटका खूप वेळ आग पण म्हणजे सोडत असतो आणि खूप त्रास होतो त्याच्या चटक्याने. आणि मुलांना खूप पाहावं लागतं असं काही करताना. मग शेवटी माझ्या करंज्या वगैरे तळून झाल्या. खूप लेट झालेला होता, जेवण केल्यावर भांडे वगैरे पडलेली होती, पण ती काही मी घासली नाही. म्हटलं जाऊ द्या चला नंतर म्हणजे उद्या सकाळीच घासूया, म्हणून ते राहू दिलं. बाकी स्वयंपाकाची वगैरे भांडी वगैरे मी घासून ठेवलेली होती, म्हणून एवढं काही वाटलं नाही. किचन ओटा वगैरे साफ करून घेतलेला होता म्हणून काही वाटलं नाही. आणि तळल्यावर वगैरे थोडाफार मी पुसून वगैरे घेतला. तशा मस्त माझ्या करंज्या तयार होत्या आणि झाल्या होत्या खुसखुस, म्हणजे खूप नाही मैद्यासारख्या नाही बरं का, पण बऱ्यापैकी झाल्या होत्या. तर मी तुम्हाला एकीकडं फोडून पण दाखवते. छान अशा झाल्या होत्या, सारण पण मस्त झालं होतं आणि खूप टेस्टी पण झाल्या होत्या, छान लागत होत्या. आणि नंतर आहे ना मला सगळं आवरून झोपायला ना अक्षरशः म्हणजे 12 वाजले होते. आणि इकडे ना हे किचन ओटा वगैरे थोडाफार साफ करून घेतला होता. आणि मग नंतर माझं होईपर्यंत काय माझा मुलगा जागीच होता, तो काही झोपलेला वगैरे नव्हता. तर असा माझा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय.